बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची एंट्री झाली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ब वर्ग संस्था मतदारसंघातून अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या निवडणुकीसाठी एकूण 593 उमेदवार अर्ज दाखल झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक होणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर ही बैठक होतीये। काश्मीरमधल्या पर्यटनाला चालना देण्याच्या उपाययोजनांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर कमेंट करणाऱ्या संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते सोनाली गाडे यांनी संगीता भालेराव यांना फोन करून धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला। तर सोनाली गाडे यांनी 18 वेळा फोन करून धमकावल्याचा दावा भालेराव यांनी केला। वैष्णवी हुंडाबळी केसमधल्या 5ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये। त्यामुळे या सर्वांनाच पुन्हा एकदा पुणे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या। आत्महत्येपूर्वी तिच्या खुनाचा प्रयत्न झालाय का याचाही पोलीस तपास सुरू आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 169 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आणि आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अजूनही लागलेला नाही। पुण्यामध्ये विनायक कांबळे हे शिक्षक गेले 9 दिवस उपोषण करतात। शाळेतल्या मुख्याध्यापकांना त्यांच्यावर अन्याय केल्याचा त्यांचा आरोप आहे। शिक्षण विभागानं अजूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही। सांगलीतल्या मिरजमधल्या मिशन हॉस्पिटल इथं संस्थेला चालवण्यास येण्याच्या निर्णयाला ख्रिश्चन समाजानं विरोध केला। त्यामुळे मिशन हॉस्पिटल कराराला धर्मदाय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे। हॉस्पिटलच्या कराराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना मराठवाड्यातल्या ओबीसी बांधवांनी फॉर्च्युनर गाडी भेट म्हणून दिली आहे। नांदेडमध्ये जिथे त्यांची गाडी फोडली होती त्याच ठिकाणी ही गाडी भेट देण्यात आली आहे। भिवंडीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन आणि आपत्कालीन बचाव पथकाचा सराव पार पडला। पूरपरिस्थिती निर्माण झाली तर कशा प्रकारे नागरिकांचा जीव वाचवावा आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं याचं मॉक ड्रिल घेण्यात आलं। नाशिकच्या कळवणमध्ये 85 वर्षांचे आजोबा आणि 83 वर्षांच्या आजी यांचा पुनर्विवाह झाला। या दोघांचा लहानपणी बालविवाह झाला होता। वृद्धाश्रमात यांचा पुनर्विवाह सोहळा पार पडला। या बहुचर्चित पुनर्विवाहाची सर्वत्र चर्चा होती। आयटीआर दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ही 31 जुलैवरून वाढून आता 15 सप्टेंबर करण्यात आली आहे आणि या मुदतवाढीमुळे करदात्यांना कागदपत्र गोळा करण्यासाठी आणि मार्गदर्शक तत्वांमधले बदल आणि अनुपालन नियमांशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे। मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प उभारला जाणार आहे। यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे। कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रोच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे। त्यामुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोनं जोडली जाणार आहेत। MMRDAकडून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14च्या 38 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकर सुरू होणार आहे। महामुंबईतली वाहनं बीजिंग, शांघाय, टोकियोपेक्षा जास्त असल्याचं निदर्शनास आले। त्यामुळे राज्यात वाहन पार्किंगची मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे आणि यावर उपाय म्हणून राज्य शासनासमोर धोरण सादर केलंय। त्यानुसार पार्किंगसाठी जागा असेल तरच कार खरेदी करता येणार आहे आणि हे धोरण आता तयार झालंय। कर्जत बदलापूर महामार्गाच्या गोरेगाव जवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। बांधकाम विभागानं 8 दिवसांपूर्वी रस्त्यावरचे खड्डे बुजवले, मात्र पुन्हा झालेल्या पावसामध्ये खड्डे उखडलेत। त्यामुळे बांधकाम विभागानं या ठेकेदारावर कारवाई न केल्यास मनसेनं आंदोलनाचा इशारा दिलाय। अलिबागमधल्या वर्सोली ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला धडक दिली। गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये सतत वीज पुरवठा खंडित होतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मुंबई मनपानं मिनी पंपिंग स्टेशनच्या कंत्राटदारांवर कारवाई केली आहे। 4 कंत्राटदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। पावसाचं पाणी उपसणारी यंत्रणा पुरेशा क्षमतेनं कार्यान्वित न केल्यानं ही कारवाई करण्यात आली। निविदेतल्या अटी शर्तींप्रमाणे यंत्रणा न उभारल्यानं हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी लघु उदंचन केंद्र या कंत्राटदारांना हा दंड ठोठावण्यात आलाय।
मुंबईमध्ये बेकायदेशीर कासवांच्या व्यापारावर वन्यजीव शाखेनं कारवाई केली। यावेळी 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 4 भारतीय स्टार कासव जप्त केलेत, तर या प्रकरणामध्ये 3 जणांना अटक केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढत असताना आता भूमाफियांनी चक्क गांधारी नदीपात्रामध्ये अतिक्रमण सुरू केले। नदीमध्ये भराव टाकून सुरू असलेल्या या बेकायदेशीर बांधकामं सुरू असल्याचा आरोप आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला, तर हे अनधिकृत बांधकाम तातडीनं हटवावं अशी मागणी त्यांनी केली। अलिबाग तालुक्यातल्या रेवदंडामध्ये पोलिसांनी 1.5 लाखांचा गांजा जप्त केला। या प्रकरणात पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी त्यांच्याकडून 5 किलो गांजा जप्त केला। मावळच्या देहूमध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्तानं महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची देवस्थानाबरोबर संयुक्त बैठक पार पडली। यावेळी मंदिराच्या सुरक्षेसाठी आढावा घेण्यात आला आणि पालखी प्रस्थानाला दिंड्यांना प्रवेश देण्यात यावा, मुख्य मंदिर इनामदारवाडा इथं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात यावर चर्चा करण्यात आली। नाशिकच्या चांदवडमध्ये वर्दडी इथं शनी जन्मोत्सव उत्साहात पार पडला। या प्रसंगी 265 पायऱ्यांवर आणि मंदिर परिसरात 1501 दिवे प्रज्वलित करण्यात आले। दिव्यांच्या रोषणाईनं मंदिराचा परिसर झळाळून निघाला। यवतमाळमध्ये विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान देण्यात आलं। कुत्र्यांच्या मागे लागल्यानं हरण विहिरीत पडलेलं। वनविभागाच्या पथकानं हरणाची विहिरीतून सुखरूप सुटका केली आहे। हरणाला जखमा झाल्यात, त्यामुळे त्याच्यावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे। सांगलीच्या शिराळ्यामध्ये ग्रामस्थांना रानगव्याचं दर्शन झालं। रानगव्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर फटाके फोडले आणि त्यामुळे तो डोंगराच्या दिशेने निघून गेला। मात्र नागरी वस्तीत गवा दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। येवला तालुक्यातल्या लासलगाव रस्त्यावर पिंपरी फाट्यावर आयशर आणि मालवाहू पिकअप यांच्यामध्ये जोरदार धडक झाली। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले। यावेळी नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली। दरम्यान जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वाशिमच्या शेलू बाजारमधल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकरी तुरीची पोती घेऊन खरेदी केंद्रावर आले होते। मात्र काल मालाची मोजणी न झाल्यामुळे त्यांना रात्रभर शेतमालासह केंद्रावरच थांबावं लागलं। या ठिकाणी शेतमाल ठेवण्यासाठी कोणत्याही सुविधा नसल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। रायगड जिल्ह्यातल्या 1,11,000 शेतकरी अजूनही फार्मर आयडी पासून दूर आहेत। सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलाय आणि यासाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आलेली आहे। मात्र फार्मर आयडी नसल्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। एलॉन मस्कचे वडील एरॉन मस्क हे भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि 1 जून ते 6 जून दरम्यान ते भारतात असणार आहेत। यावेळी मस्क अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत। भारतीय हवामान विभागानं जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी मान्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला। हवामान खात्यानं जाहीर केलेल्या या ताज्या अंदाजानुसार यंदाच्या मोसमामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। मंगळवारी हवामान विभागानं सांगितलं की भारतामध्ये सरासरीपेक्षा 106% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। आजही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबईमध्ये आज हलका ते काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। दुपारी समुद्रामध्ये आज 1:03 भरती येणार आहे। 4.88 मीटर उंचीच्या यावेळी लाटा उसळतील, त्यामुळे मुंबईकरांनी चौपाटीवर जाऊ नये असं आवाहन महापालिकेतर्फे मुंबईकरांना करण्यात आलं आहे। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आणि पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले। दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या 100हून अधिक घटना घडल्या। यामध्ये झाड कोसळून 2 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। महसूल, कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन या विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिलेत। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। धामारी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलं। यामध्ये घरातील साहित्याचंही मोठं नुकसान झालं।
अहिल्यानगरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. वालुंब नदीच्या गावांना पुराचा तडाखा बसला तर पुरामध्ये शेतीसह पशुधनाचं नुकसान झालं. दरम्यान पूर ओसरला तरी नागरिकांमध्ये भीतीही कायम आहे.